इंकलाब न्यूज़ लाइव, खबरों का एक्सप्रेस। आप अपना मार्गदर्शन कीजिए। आज मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि त्यांनीच 1832 साली म्हणजे आजच्या दिवशी पत्रकार म्हणजे दर्पण हे पहिलं मराठी आणि इंग्रजी असं दोन भाषातलं पत्र सुरू केलं आणि तेव्हापासून आपण मराठी पत्रकारिता ही सुरू झाली। आज या पत्रकारितेचं फार स्वरूप बदललेलं आहे। वेगवेगळ्या भाषांमध्ये पत्रकार आपली अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी या पत्रकारितेचा आपण वापर करतो। सर्वप्रथम आपल्याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतून अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे। त्यामुळं आज दर्पणकार जांभेकर यांच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब यांना नमन करून मी आज सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय। आणि सर्वात महत्वाचं राजभाई, अरुणभाई आणि तुम्ही सर्व पत्रकारांनी आज हा कार्यक्रम आयोजित केलाय, त्या निमित्त सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतोय। पत्रकारितेचं स्वरूप जे बदलले आणि कसं होतं, आणीबाणीच्या काळात कसं होतं हे ज्येष्ठ पत्रकारांनी आपल्याला सांगितलं। मी मराठीत बोलतो, हे तुम्हाला समजत असेल ना। आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी या सर्व मान्यवरांनी सांगितलं की पत्रकारितेचं स्वरूप कशा पद्धतीने बदललेलं आहे। आज आपण बघतो की पूर्वीच्या काळी जसं आणीबाणीच्या काळात दडपण होती, पण आजच्या काळात देखील त्याचप्रमाणे दडपण आलेली आहेत। जी पत्रकारिता निष्पक्ष होती ती कुठेतरी बदलून गेलेली आहे आणि जी पूर्वी संपादक किंवा जे मालक होते ते पत्रकारितेचा मुख्य उद्देश होता, जी तत्व होती त्याच्याशी तडजोड करत नसत होते। आज सर्व बिघडलेलं आहे। जी पत्रकारितेची मूळ तत्व होती ती कुठेतरी बाजूला गेलेली आहेत आणि सत्ताधीश जे असतील, सत्ताधारी, त्यांच्या मताप्रमाणे पत्रकारिता आजची झालेली आहे। आणि त्याप्रमाणे जे स्वयंभू पत्रकार असतील किंवा ज्यांना आपले विचार व्यवस्थेच्या विरोधात मांडायचे असतील त्यांना कुठेही मीडिया हाऊस मध्ये जास्त काळ टिकता येत नाही, ही आजची परिस्थिती आहे। तुम्ही आताच बघत असाल की मुकेश चंद्रकर छत्तीसगडचे पत्रकार, त्यांनी मोठा घोटाळा देशासमोर आणला आणि त्याच्या अगोदर त्यांनी नक्षलवाद्यांनी एका जवानाला किडनॅप केलेलं होतं। त्या जवानाला पण त्यांनी नक्षलवाद्यांच्या आत जाऊन, म्हणजे जिथे सरकार कमी पडलेलं होतं तिथे पत्रकार पुढे गेला आणि त्यांनी त्या जवानाला बाहेर आणलं, त्याला जीवदान दिलं आणि अशाच पत्रकाराला एका सेफ्टी टँक मध्ये गाडून ठेवण्यात आलं, भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे। तर अशी ही आव्हानं आजच्या युगात आपल्याला झेलावी लागतील आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की आपण तटस्थपणे या आजची जी आव्हानं असतील त्यांना सामोरं जाऊन आपली पत्रकारिता ही कशा पद्धतीने निष्पक्ष राहील, या निष्पक्षपातीपणातूनच आपण पुढे जायला हवं। आणि जी ज्येष्ठांनी किंवा वेगवेगळ्या महानुभावांनी आपल्याला जी तत्व दिलेली आहेत पत्रकारिता कशी करावी, ती कुठेतरी त्यांना धक्का लागणार नाही आणि त्या अनुषंगाने आपण आपली पत्रकारिता सुरू ठेवावी आणि सामान्यातल्या सामान्य लोकांना न्याय कसा देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करावं। खरं तर पत्रकारिता म्हणजे पत्रकार म्हणजे आपल्याला जसं सरकारमध्ये विरोधी पक्ष असतो, तर पत्रकाराची बातमी म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून पत्रकार हा विरोधी पक्षाची भूमिका बजावायला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आपली पत्रकारिता असावी, असा एक साधारण आपल्याला विचार असतो। आणि त्याप्रमाणे सगळे पत्रकार तुम्ही देखील खूप चांगल्या पद्धतीने बातम्या कव्हर करता। सर्वांचीच नावं घेता येणार नाही, पण इथे जमलेले सर्व पत्रकार खूप चांगल्या पद्धतीने बातम्या करतात। सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठलंही काम मोठं किंवा छोटं नसतं, त्यांचा जो काय रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा काय, आता सोशल मीडियाला पण खूप मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे। त्यामुळं अभिव्यक्ती करताना जो कोणी असेल, जो प्लॅटफॉर्म असेल, तो
कोणता छोटा किंवा मोठा नाहीये. मोठे चॅनल्स असतील किंवा मी खूप मोठ्या चॅनल पासून तर सामान्य पेपर पासून काम केलेलं आहे. बऱ्याच आजपर्यंत जवळपास 4 ते 5 चॅनल झालेले आहेत माझे आणि पेपरमध्ये पण काम केलेलं आहे. त्याच्यामुळं कोणतंच हे असं छोटं मोठं कोण नसतं. रिपोर्टर्स किंवा पत्रकार कोण मोठे कोण छोटे असे नसतात. सर्वांची मतं आणि सर्वांच्या बातमीत दम असायला पाहिजे एवढंच सांगतो आणि रजा घेतो. धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच.